नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मुलांनो, इयत्ता 10वी इयत्तेच्या या मराठी विषय अध्यापन पाठामध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण उपयोजित या लेखन प्रकारामध्ये पत्रलेखन, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन, प्रसंग लेखन, आत्मकथन या घटकांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण बघणार आहोत वैचारिक लेखन. आपल्या कृतीपत्रिकेमध्ये वैचारिक लेखन या लेखन प्रकारावरती कृती विचारल्या जाते आणि ही कृती मुद्दे किंवा चित्रकृतीच्या स्वरूपात असते. मुलांनो, कोणत्याही विषयाचा सखोल आणि सर्वांगीण आढावा घेऊन स्वतःचं एक मौलिक असं मत किंवा विचार मुद्देसूद मांडणं यालाच वैचारिक लेखन असं म्हटलं जातं. हे बघा, कोणत्याही विषयाच्या सखोल आणि सर्वांगीण सखोल आणि सर्वांगीण आढावा घेऊन स्वतःचं मौलिक असं मत बनवणं आणि त्याला उद्देशून मुद्देसूद अशी विचारांची मांडणी करणं यालाच वैचारिक लेखन असं म्हटलं जातं. दिलेल्या विषयाचा तुम्हाला अभ्यास असायला हवा किंवा आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती त्या विषयाच्या संदर्भात कशी आहे याचा आपला अभ्यास असणं अत्यंत गरजेचं असतं. आपला विचार मांडत असताना आपल्या विचाराला अनुकूल असलेले सर्व मुद्दे या लेखनामध्ये यायला हवेत. आपल्या विषयाला प्रतिकूल असलेले मुद्देसुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजेत. मुलांनो, वैचारिक लेखन करत असताना किंवा तशा प्रकारचा निबंध लिहित असताना एक गोष्ट ध्यानात ठेवा की हे लेखन करत असताना लेखनाची भाषा ही साधी आणि सोपी असावी लागते. कारण आपण कितीही भारदस्त भाषा वापरली तरी तो विषय श्रेष्ठ ठरेल असं मात्र समजण्याचं कारण नाही. भाषा साधी आणि सरळ सोपी असावी. आणि महत्त्वाचं म्हणजे या लेखनामध्ये स्वतःचे विचार हे स्वतःच्या शब्दांमध्ये मांडणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. स्वतःचे विचार स्वतःच्या शब्दांमध्ये यामध्ये मांडले गेले पाहिजेत. आणि मग अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुमचं ते वैचारिक लेखन हे प्रभावी होत असतं. आणि हे ध्यानात घेऊनच आपण हे लेखन करायचं आहे. आता वैचारिक लेखन कसं करावं किंवा तो निबंध कसा असावा हे आपण आता एका नमुना उदाहरणाच्या साहाय्यानं बघणार आहोत. नमुना म्हणून आपण एक वैचारिक लेखन या ठिकाणी निवडलेलं आहे. आपण सुरुवातीपासून बघत आलो की तुम्हाला प्रसंग लेखन लिहायचं असेल,
आत्मकथन लिहायचं असेल, तुम्हाला जाहिरात लेखन करायची असेल, बातमी लेखन करायचं असेल, तर त्याला आकर्षक असं शीर्षक असावं लागतं. कारण शीर्षकामध्ये त्या लेखन प्रकाराचं सार दडलेलं असतं किंवा त्या विषयाचं सार दडलेलं असतं. आज आपण सध्याच्या जमान्यामध्ये जो विषय महत्त्वाचा मानला जातो तो म्हणजे झाडे लावा, देश वाचवा. हा विषय आपण या ठिकाणी निवडलेला आहे. या वैचारिक लेखनाचं शीर्षक आहे झाडे लावा आणि देश वाचवा. कारण दिवसेंदिवस होणारी वाढत चाललेली वृक्षतोड ही आपल्या देशासाठी घातक बनू पाहते आहे. मग मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, काय सांगितलं बाळांनो, की वैचारिक लेखनाचा प्रश्न जेव्हा तुम्हाला विचारला जाईल तेव्हा त्यासाठी तुम्हाला आधारभूत मुद्दे दिले जातील किंवा चित्रकृती दिली जाईल. ते मुद्दे तुमच्या मदतीसाठी त्या ठिकाणी असतील, ती चित्रकृती तुमच्या मदतीसाठी त्या ठिकाणी असेल आणि मग त्याला अनुसरून तुम्हाला तो निबंध लिहित असताना सोपं जाईल. आकर्षक असा निबंध, आकर्षक असं वैचारिक लेखन तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येईल. झाडे लावा, देश वाचवा या निबंधाचं लेखन करत असताना या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत. यामध्ये मुलांनो पहिला मुद्दा आहे झाडांचे महत्त्व. दुसरा मुद्दा आहे पिढ्यानपिढ्या होत असलेली चूक. तिसरा मुद्दा आहे उजाड देश. चौथा मुद्दा आहे पावसाचं कमी होणारं प्रमाण. पाचवा मुद्दा आहे भूगर्भातील पाण्याची खालावणारी पातळी. सहावा मुद्दा आहे पर्यावरणाचा समतोल ढासळला. सातवा मुद्दा आहे आपल्याला चूक उमगली. आठवा मुद्दा आहे वृक्षतोड थांबवली. नववा मुद्दा आहे विविध कारणांनी झाडे लावावीत आणि सांभाळावीत. आणि दहावा मुद्दा आहे तरच देश सुजलाम सुफलाम आणि सस्यश्यामल होईल. मुलांनो, या 10 मुद्द्यांना अनुसरून आज आपल्याला या निबंधाचं लेखन करायचं आहे किंवा हे वैचारिक लेखन आपण करणार आहोत. यातला प्रत्येक मुद्दा हा तुम्हाला या ठिकाणी हे वैचारिक लेखन करत असताना मदतीचा ठरणार आहे. कसा ते आपण आता उत्तरादाखल बघूया. एका कार्यक्रमाचा समारोप चालू होता. वक्ता आमंत्रित पाहुण्यांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत होता आणि आभार मानताना पुष्पगुच्छाऐवजी प्रत्येकाच्या हाती एक एक रोप देत होता. अतिशय आवडली मला ही कल्पना. आज एवढ्या घरातून नक्की झाडे लावली जातील आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून ती जोपासली जातील. आजच्या काळाची ती एक नितांत गरज आहे. बाळांनो बघा, या ठिकाणी आपण जो पहिला मुद्दा बघितला होता झाडांचे महत्त्व, याला अनुसरून या ठिकाणी पहिल्या परिच्छेदाचं काय केलेलं आहे, लेखन केलेलं आहे. बघा, ते लिहित असताना या ठिकाणी झाडांचं महत्त्व या परिच्छेदामध्ये वर्णन केलेलं आहे. एका कार्यक्रमामध्ये, आता अनेक कार्यक्रम असतात, कुठे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जातं, कुठे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येतो, कुठे ट्रॉफी असतात किंवा ती स्मृतिचिन्ह असतात. मात्र या कार्यक्रमामध्ये
स्वागतासाठी काय दिलेलं आहे बघा, रोपे दिलेली आहेत. काय दिलेलं आहे? रोपे. आणि ही रोपं कशाची साक्ष देत आहेत? तर वृक्ष लागवड करणं ही काळाची गरज आहे. कृतज्ञता म्हणून ती रोपं त्या ठिकाणी दिली जात होती आणि ती रोपं सांगत होती की वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. म्हणजे पहिल्या मुद्द्यानं आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं या परिच्छेदाचं लेखन करत असताना मदत केलेली आहे. दुसरा जो मुद्दा आहे मुलांनो, तो दुसरा मुद्दा काय आहे? पिढ्यानपिढ्या होत असलेली चूक. आता पिढ्यानपिढ्या माणसाकडनं काय चूक घडते बरं? असा काय गुन्हा घडतो आहे माणसाकडनं? माणसाच्या हातून नकळत फार मोठा गुन्हा घडला आहे. माणसांनी विकासाच्या नावाखाली अमर्याद जंगलतोड केली, वनांचा विध्वंस केला. जंगलांवर कुणाचा हक्क, कुणाची मालकी? कुणाचीही नाही, म्हणजेच सर्वांचीच. शहरे फुगत चालली, तसतशा मोठ्या इमारतींची आवश्यकता निर्माण झाली. वाहनांची सोय करण्यासाठी मोठमोठे रस्ते आवश्यक झाले. मग वाटेत येणारी झाडे कसली? मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले. घरे उभारण्यासाठी लाकूड, घरे सजवण्यासाठी लाकूड, पुस्तके, ग्रंथ, कचेऱ्यातील कामांसाठी लाकूड, कागद, त्यासाठी पुन्हा लाकूड. वर्षानुवर्षे डोळ्यांवर पट्टी बांधून आपण झाडे तोडत राहिलो. खेडेगावांतील गरजा वेगळ्या, पण त्यांना त्यांचे अन्न शिजवण्यासाठी सरपण हवेच, मग झाडे तोडली जातात. काय गुन्हा केला बघा आपण? एक गरज भागवण्यासाठी आपण झाड तोडलं, पुन्हा दुसरी गरज भागविण्यासाठी आपण झाड तोडलं, पुन्हा तिसरी गरज भागविण्यासाठी आपण झाड तोडलं. म्हणजे झाडांची सर्रासपणे कत्तल, जंगलांची प्रचंड प्रमाणामध्ये तोड. बाळांनो, ही जंगलं आहेत कुणाची? तुमची? माझी? नाही. मग आहे कुणाची? तर ही जंगलं सर्वांचीच आहेत. पण या जंगलांची, या झाडांची दिवसेंदिवस बेसुमार कत्तल होते आहे. ती तोडली जात आहेत. झाडांच्या जागेवरती मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. मोठमोठे रस्ते बनवले जात आहेत. मग एक गरज पूर्ण करण्यासाठी झाडं तोडायची, पुन्हा दुसरी गरज पूर्ण करण्यासाठी झाडं तोडायची. म्हणजे वर्षानुवर्ष आपण काय करत आहोत? डोळ्यांवरती पट्टी बांधून प्रचंड प्रमाणामध्ये वृक्षतोड करत आहोत. खेडेगावामध्ये सरपणासाठी वृक्षतोड केल्या जाते आहे. मग याचे परिणाम आपण भोगतच आहोत. दुष्काळाच्या रूपानं, पाण्याच्या टंचाईच्या रूपानं. म्हणजे बघा, पिढ्यानपिढ्या होत असलेली वृक्षतोड किंवा पिढ्यानपिढ्या होत असलेली चूक, या दुसऱ्या मुद्द्याच्या आधारानं आपण या ठिकाणी हे वैचारिक लेखन या परिच्छेदामध्ये केलेलं आहे. तिसरा मुद्दा बघा मुलांनो, उजाड देश वृक्षतोडीमुळे देश कसा होऊ लागलेला आहे? उजाड होऊ लागलेला आहे. शेवटी व्हायचे तेच झाले. या बेसुमार वृक्षतोडीमुळे सारा देश उजाड झाला. देशातील वनस्पती लयास गेली आणि मग या नाठाळ माणसाच्या लक्षात आले की पर्यावरणाचा तोल बिघडला आहे. झाडे कमी झाली, तसा पाऊस कमी झाला. माणसे वाढली, पाण्याचा उपसा अखंड चालू राहिला. त्यामुळे जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी खाली गेली. आता माणसाला पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळणे कठीण झाले आहे. सगळ्या जगापुढेच हा प्रश्न उभा राहिला. बाळांनो, या परिच्छेदामध्ये आपण बघा काय बघतोय की शेवटी झालं काय? या प्रचंड प्रमाणातील वृक्षतोडीमुळे, बेसुमार अशा झाडांच्या विध्वंसामुळे
आपला देश उजाड झाला, उजाड, भकास झाला, भेसूर दिसायला लागलाय. देशातल्या वनस्पती, वेली, फुले, झाडे सारं काही लयाला जात असताना माणसाच्याही लक्षात का नाही आलं? पर्यावरणाचा तोल बिघडत असताना मनुष्य जागा कसा नाही झाला? त्याचं पडणारं पाऊल वृक्षतोडीकडेच कसं पडत गेलं? पावसाचं प्रमाण कमी होत जात होतं, पाण्याची टंचाई निर्माण होत होती, तरी माणसाला हे प्रश्न जाणवले कसे नाही? पाण्याचा प्रचंड उपसा आणि त्यामुळे जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत गेली. आता माणसाला पिण्यासाठी पुरेसं पाणी देखील उपलब्ध होईनासं झालेलं आहे. जगापुढे पाण्याचा, दुष्काळाचा हा प्रश्न आवासून उभा राहिलेला आहे. उजाड देश, उजाड जग या मुद्द्यानं आपल्याला या परिच्छेदाचं लेखन करत असताना फार मोठं मार्गदर्शन केलेलं आहे. मार्गदर्शक असा हा मुद्दा ठरलेला आहे. बाळांनो, पुढचा जो मुद्दा आहे, भूगर्भातील पाण्याची खालावलेली पातळी, त्याचा विचार आपण केलेला आहे. पर्यावरणाचा बिघडलेला समतोल हा पाचवा मुद्दा, याचा देखील आपण विचार केलेला आहे. पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत चाललेला आहे. पर्यावरण वाचवा, देश वाचवा असं म्हणण्याची म्हणूनच वेळ आलेली आहे. मुलांनो, 6वा मुद्दा या ठिकाणी काय आहे बघा? आपली चूक उमगली. मग मात्र माणूस खडबडून जागा झाला. स्वतःला वाचवण्यासाठी झाडांना वाचवले पाहिजे हे त्याच्या लक्षात आले. आता कोणी झाड तोडू लागला की 4 जण धावून त्याचा हात धरतात, त्याला वृक्षतोड करू देत नाहीत. झालाय की नाही माणूस जागा? उमगली माणसाला त्याची चूक, आपली चूक उमगली. हा मुद्दा या ठिकाणी परिणामकारक ठरलेला आहे. 6वा मुद्दा वैचारिक लेखन करत असताना अगदी परिणामकारक ठरला आहे. माणूस खडबडून जागा झाला. त्याला कळून चुकलं, झाडे जगली नाही तर मी जगू शकणार नाही, झाडे वाचली नाही तर मी वाचणार नाही, हे त्याच्या लक्षात आलं. आणि म्हणून त्यानं एक ठरवलं, मी यापुढे झाडी तोडणार नाही, मी यापुढे जंगलतोड करणार नाही, मी यापुढे पर्यावरणाची हानी करणार नाही. आणि त्यानं हे देखील आता ठरवलं आहे की मी कुणालाही झाडे तोडू देणार नाही, पर्यावरणाशी मी कुणालाही आता खेळू देणार नाही. आणि म्हणून झाडांवरती कुऱ्हाड चालवणाऱ्या माणसाचे हात आता तो धरू लागलेला आहे. त्याला खडसावून सांगतोय की झाड तोडायचं नाही, आणि जर तुम्ही झाड तोडलं तर मी कायदेशीर कारवाई तुमच्यावरती केल्याशिवाय राहणार नाही. जगू द्या झाडांना, त्यांचंही जीवन महत्त्वाचं आहे, ती जगली तर आपण जगू, असा तो उपदेश आता करू लागलेला आहे. मुलांनो, या ठिकाणी 7वा मुद्दा होता, वृक्षतोड थांबवली. ही वृक्षतोड कोणी थांबवली? तर आपल्यातल्याच खडबडून जाग्या झालेल्या माणसानं. त्यानं ठरवलंय, आता काय ठरवलंय त्यानं ठरवलेलं आहे की झाडं आता जगवायची, झाडं आता वाढवायची, झाडं आता तोडू द्यायची नाहीत. आणि म्हणून त्यानं एक पर्याय आता स्वतःशी अवलंबिलेला आहे. काय पर्याय आहे बघा? विविध कारणांनी झाडे लावायची, जोपासायची, वाढवायची, हा जो 9वा मुद्दा आहे, त्या 9व्या मुद्द्याला अनुसरून या ठिकाणी या वैचारिक लेखनात आपण हा परिच्छेद घेत आहोत. प्रत्येक मंगल प्रसंगी
वृक्षारोपणाची कल्पना आपण आता स्वीकारली पाहिजे. घरात बाळ आले, झाड लावा. बाळाबरोबर झाडाला वाढवा. पाहुणे आले, त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करा. इतकेच नाही तर घरातील प्रियजनांच्या वियोग प्रसंगी स्मृतिवनात झाड लावून त्यांच्या स्मृती जतन केल्या पाहिजेत. मुलांनो, आपल्या घरी अनेक मंगलमय असे प्रसंग असतात. वेगवेगळे कार्यक्रम आपल्या घरी आयोजित केले जातात. किंवा आपल्या ताईचं लग्न असतं, आपल्या दादाचं लग्न असतं, किंवा आपल्या घरी एखादा आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम असतो, केव्हा केव्हा आपल्या घरातील प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाते. तो दुःखाचा प्रसंग असतो आणि दुःखाच्या प्रसंगी त्या प्रिय व्यक्तीच्या झालेल्या वियोगामुळे, कायमस्वरूपी झालेल्या ताटातुटीमुळे आपण दुःखी असतो. आणि म्हणून त्या व्यक्तीची आठवण म्हणून आपण तिच्या स्मृतींना जागवत एखादं झाड लावलं पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे, ते वाढविलं पाहिजे. आपल्या घरात विवाह कार्य असेल तर त्या विवाह कार्याची आठवण म्हणून, बाळांनो, काही काही गोष्टी या आयुष्यामध्ये एकदाच घडत असतात. आपला विवाह एकदाच होतो, आपला जन्म एकदाच मिळतो, या जगातून आपण एकदाच जातो, इतरसुद्धा एकदाच जातात. असो, घरातील मंगलमय कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाची आठवण म्हणून तुम्ही एखादं झाड लावा. तुमचा वाढदिवस आला, त्या निमित्तानं एखादं झाड लावा. तुमचा विवाह झाला, त्याची आठवण म्हणून एखादं झाड लावा. तुमच्या घरात नवीन बाळ जन्माला आलं, त्याची आठवण म्हणून, त्याचं स्वागत म्हणून एखादं झाड लावा. ही झाडं नुसती लावून उपयोग नाही, ती वाढवली पाहिजेत, प्रेमानं मोठी केली पाहिजेत, जगवली पाहिजेत. मुलांनो, 10वा जो मुद्दा होता, काय होता बघा? तरच देश सस्य श्यामल होईल, सुजलाम सुफलाम होईल. शेवटच्या परिच्छेदात आपण बघूया, जंगलतोडीच्या चुकीचे परिमार्जन झाडे लावूनच करायचे आहे. अगदी खेडोपाडी समाजाच्या तळागाळापर्यंत हा विचार पोचवायचा आहे. त्यातच आपल्या देशाचा उत्कर्ष आहे. झाली चूक आपल्याकडनं, पण या चुकीचं प्रायश्चित्त मात्र आपल्याला घेता येईल. प्रचंड वृक्षतोड केली, आपली चूक झाली. जंगलं नाहीशी केली, आपली चूक झाली. डोंगरांना हानी पोचवली, आपली चूक झाली. पण या चुकीचं परिमार्जन, या चुकीचं प्रायश्चित्त, या चुकीचा काहीतरी दंड, या चुकीतनं आपण काहीतरी सुधारलं पाहिजे. मग त्यासाठी काय करता येईल? खेडोपाडी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत, तळागाळापर्यंत झाडे लावा, देश वाचवा, हा विचार आपण पोचवला पाहिजे. आणि त्यातच आपलं भलं आहे, त्यातच आपलं हित आहे, त्यातच आपल्या देशाचा उत्कर्ष आहे. मुलांनो, झाडे का वाचवायची? झाडे का लावायची? झाडे का जगवायची? त्याचं एकच उत्तर आहे. आपल्याला जगायचं असेल तर झाडं जगली पाहिजेत. आपल्याला जगण्यासाठी कशाची गरज असते तुम्हाला माहिती आहे? आपल्याला जगण्यासाठी प्राणवायू. कशाची गरज असते? प्राणवायूची. मग हा प्राणवायू आपल्याला, मुलांनो, कोण देतं? हा प्राणवायू
आपल्याला देतात झाडे. कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि प्राणवायू देतात. हे विज्ञानामध्ये आपण शिकलेला असाल. मग झाडेच जर नसतील तर आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायू मिळणार कुठून? मरावं लागेल आपल्याला. झाडे पावसाला निमंत्रण देतात. झाडांमुळे पाऊस पडतो. झाडे सृष्टीचं सौंदर्य वाढवितात. तुमची 1000 रुपयांची झोपडी असेल आणि तिच्यासमोर प्रचंड वनराई असेल, झाडे असतील, तर ती झोपडीसुद्धा महालापेक्षा श्रेष्ठ असते. पण तुम्ही 1 कोटीचा महाल बांधलेला असेल आणि त्याच्या अवतीभोवती जर वृक्षराजी नसेल, झाडे नसतील, तर तो महाल म्हणजे भूतखाना ठरतो. भकास त्या ठिकाणी तो वाटत असतो. म्हणून मला जगायचं आहे तर मी झाडांना जगवलं पाहिजे. समाजाला जगवायचं, समाजानं झाडांना जगू दिलं पाहिजे. म्हणून सर्वांनी एकच विचार करूया, झाडे लावा, देश वाचवा. बाळांनो, अशा रीतीनं वैचारिक लेखन करत असताना हे जे मुद्दे येतात, या मुद्द्यांचा तुम्ही परिणामकारक असा उपयोग करा आणि ते वैचारिक लेखन करा. तो निबंध तुम्ही लिहा. ते मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितच उपयोगाचे ठरणार आहेत. दर्जेदार अशा प्रकारचं वैचारिक लेखन तुमच्या हातून त्या ठिकाणी होणार आहे. चित्रकृती असेल, चित्रकृतीमध्ये असणारी चित्र, त्याखाली असणारे मुद्दे यांचा देखील यथोचित असा उपयोग करून तुम्हाला वैचारिक लेखन दर्जेदार करता येईल. आज या ठिकाणी आपण बाळांनो थांबणार आहोत. पुन्हा आपण असंच एकदा पुढील मराठी विषयाच्या नवीन पाठामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नमस्कार करतो आणि थांबतो. धन्यवाद.